कोणाकोणाला आठवत असेल माहिती नाही आहे, पण शाळेच्या मधल्या सुट्टीमध्ये आपण बाहेर अशा प्रकारे खारे शेंगदाणे 10 रुपयांमध्ये मिळणारे सगळ्यांनीच खाल्ले असेल. मी तर खूप वेळा खाल्लेत. तर मस्त असे खाऱ्या शेंगदाण्याची आठवण करत आज आपण ही खारे शेंगदाण्याची रेसिपी करणार आहोत. खूप सोपी आणि झटपट होणारी आहे. मस्त असे खारे शेंगदाणे आपण बाहेर विकत जसे आणतो त्याच प्रकारे होतात. चला तर मग आपल्या या शाळेच्या आठवणींना उजाळा देत आपण ही छान रेसिपी करूया. तर इथे 1 वाटी शेंगदाणे घ्यायचेत आणि त्यानंतर पाणी उकळायला गरम करायचे. तर एका पातेल्यामध्ये आपण इथे पाणी गरम करायला ठेवूयात आणि हे वाटीतले शेंगदाणे आहेत ते सगळे यामध्ये टाकायचेत. आता हे शेंगदाणे टाकल्यानंतर आपल्याला कमीत कमी 15 ते 20 मिनिटं या शेंगदाण्याला शिजवून द्यायचे. खारे शेंगदाणे करण्यापूर्वी आपल्याला एक गोष्ट मात्र लक्षात ठेवायची आणि ती म्हणजे शेंगदाणे छान असे शिजवायचे आहेत. चांगले शिजल्यानंतरच आपले हे खारे शेंगदाणे तयार होतात. हे बघा अशा प्रकारे उकळी आणायची. तर माझे कमीत कमी 15 ते 20 मिनिटं झाले आहेत आणि शेंगदाणेसुद्धा छान असे भिजले गेले आहेत. आता मी गॅस बंद करते आणि एका बाजूच्या पातेल्यावरती चाळणी ठेवायचे. एखादी गाळणीसुद्धा ठेवू शकता आणि याच्यावरती आपल्याला हे सगळे शेंगदाणे टाकायचे आहेत. गरम आहे तोवर आपल्याला व्यवस्थित लक्षपूर्वकच करायचे. तर चमचानी पसरून ठेवा आणि यानंतर एक 5 मिनिट फक्त थंड करायला ठेवा. आता हे थंड झाले की एखादं कॉटनचं कापड घ्या. कॉटनचे किंवा सुती कापड घेतल्यामुळे या शेंगदाण्याचा पाण्याचा अंश निघून जातो. यामुळे कॉटन किंवा सुती कापड घ्या आणि अशा प्रकारे सुकवायला ठेवा. आता तुम्ही याला ना फॅनखाली किंवा हवेखाली सुद्धा ठेवू शकता. एक 5 मिनिट आपल्याला फक्त ही प्रोसेस करायला वेळ लागणार आहे. तर तुमचे शेंगदाणे कितपत आहे यानुसार कमी जास्त वेळ लागू शकतो. आता इथे गॅस ऑन करायचे आणि याच्यावरती कढई ठेवायचे. तुमच्याकडे लोखंडी कढई असेल, नॉनस्टिकची कढई असेल, कुठलीही असेल तर चालेल. याच्यावरती 1 वाटी मीठ टाकायचे. आता हे मीठ आपल्याला सुरुवातीला चांगलं भाजून घ्यायचे. मीठ भाजेल तरच आपले शेंगदाणे म्हणजेच भट्टीसारखे शेंगदाणे तयार होतात. बाजारात जे खारे शेंगदाणे मिळतात ना ते वाळूमध्ये भाजले जातात, तर मिठाचा वापर कमी करतात. तर आपण घरगुती करतोय यामुळे मिठाचा वापर करायचा आहे. मीठ भाजून झाले की लगेच आपण शेंगदाणे टाकूया. तर इथे आपले शेंगदाणे मी डिशमध्ये काढून ठेवले होते. त्यातील डिवाईड करून यामध्ये अर्धा भाग सुरुवातीला टाकत आहे. सुरुवातीचे शेंगदाणे आपल्याला भाजण्यासाठी कमीत कमी 10 मिनिटं लागणार आहेत आणि हे ओळखण्यासाठी आपण एखादा शेंगदाणा घ्यायचे आणि याची साल निघाली की ओळखायचे की आपले शेंगदाणे छान असे भाजले गेले आहेत. मला अजून एक ओळख सांगते. तर शेंगदाणे भाजलेत की नाही ओळखण्यासाठी असे शेंगदाणे पूर्ण पांढरे झाले पाहिजे, म्हणजे ते भाजल्यासारखे आपल्याला कळून येतील. आता राहिलेले सगळे शेंगदाणे मी भाजून घेते. मस्त असे भट्टीसारखे शेंगदाणे होतात. चवीला तर अप्रतिम लागतात. आपण बाहेर ज्याप्रमाणे हे भट्टीसारखे शेंगदाणे खातो ना त्याच प्रकारे हे शेंगदाणे लागतात. बाहेरून विकत आणण्याची सुद्धा आपल्याला गरज लागत नाही. मी कित्येक वेळेस अनुभवलं असेल, लहान मुलं बाहेर गेलं ना की अशा प्रकारे भट्टीच्या शेंगदाण्याकडे जास्त वळतात. तर तुम्ही अशा प्रकारे नक्की करून द्या. तर हे मीठ आपल्याला केक करण्यासाठी यूज करायचे, फेकून देऊ नका. तर मस्त असे भट्टीसारखे शेंगदाणे आपले तयार झालेत. तर तुम्हाला मी याची साल सुद्धा काढून दाखवते. हे बघा अशा प्रकारे आपले भाजले गेले पाहिजे. तुम्ही अशा रीतीने स्टेप बाय स्टेप आपण खारे शेंगदाण्याची प्रोसेस केलीत की बाहेर मिळतात अगदी तसेच आपले हे खारे शेंगदाणे होतात. तर तुम्हाला आजची ही छान मस्त अशी शाळेच्या आठवणींना उजाळा देणारी खारे शेंगदाण्याची रेसिपी कशी वाटली मला कमेंटद्वारे सांगायला विसरू नका. सोबतच आपल्या अश्विनी किचन क्वीन या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि घंटीचं बटन दाबायला सुद्धा विसरू नका. तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि एक लाईकसुद्धा करा. घरामध्ये टाइमपासला खाण्यासाठी येता जाता लागणारा हा मस्त असा खारे शेंगदाण्याची रेसिपी तुम्ही सुद्धा नक्की एकदा ट्राय करा आणि मला कमेंट करून कळवा. चला तर मग नवीन रेसिपीसोबत परत भेटूया. धन्यवाद.